हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो बघा, आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक छान मस्त जो आहे गार्डनचं टूर दाखवते. सो बघा, इथे मी काही दिवसांपूर्वीच जे आहे हे मस्त फ्लावरिंगची झाडं जे आहेत ते लावलेले होते आणि अगदी इतकी सुंदर फुलं आलेली आहे ना की कायच सांगू तुम्हाला. आणि तुम्हाला खरंच म्हणजे सांगते मी, एक म्हणजे आपण कितीही शोची झाडं लावू किंवा कितीही ग्रीन प्लांट्स लावू, पण जे फ्लावर्सची झाडं आपल्याला जो आनंद देऊन जातात ना, तो खरंच खूपच म्हणजे खूपच छान असतो आणि मस्त असं मन जो आहे आपला असा प्रसन्न होत असतो. इतकी छान फुलं बघूनच कसं आहे ना, म्हणजे दिवसभर फ्रेशनेस जे आहे घरामध्ये ती येत असते. सो बघा, इथे मी भरपूर फ्लावरिंगची झाडे जी आहेत ती लावलेली आहे. अगदीच म्हणजे इतकी छान आहेत. सगळ्या झाडांना मी जे आहे माझं बर्थडे होतं त्या दिवशीच लावली आणि इतकी छान आज फुलं आलेली आहे. मी यांना खत कोणतं देते सगळं मी डिटेल व्हिडिओ, जर तुम्हाला काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला सांगेन. सो बघा, इथे म्हणजे मी हे व्हाईट कलरची शेवंती जी असते ते त्याचे फ्लावर्स प्लांट आणला होता. ते पण इतके छान फ्लावरिंग आलेली आहे. आणि काही दिवसांपूर्वीच हे पालक मी लावलेलं होतं, म्हणजे जी आपण पालकची भाजी आणतो मार्केटमधनं त्याचीच मुळे मी इथे लावलेली होती. आणि बघा, इतकी छान पालक आलेली आहे. त्यानंतर इथे डोर समोर म्हणजे एकदम फ्रंट डोर समोर मी हा एक शोचं जे झाड आहे ते लावलेलं होतं. त्यानंतर हा इंडोर प्लांट आहे, मी मागल्या 1-2 महिन्यापूर्वी आणलेलं होतं. त्यानंतर तो पण इतका छान ग्रो करत आहे. इथे मी डोरच्या बाजूला मनी प्लांट लावलेला आहे. इतकं छान ग्रो करतात ना की खरंच खूपच. आणि ही बाल्कनीची म्हणजे विंडो जी आहे ती तुम्हाला मी दाखवलीच होती आदल्या व्हिडिओमध्ये. सो बघा, इथे हा आहे क्रिसमस ट्री. इतकं छान आहे, म्हणजे मागच्या क्रिसमसला घेतलं होतं, 1 वर्ष त्या झाडाला पूर्ण झालं. त्यानंतर हा पुदिना मी लावलेलं होतं. त्यानंतर हा ग्रीन, याचं नाव मला माहिती नाही, तुम्हाला जर काही माहिती असेल, आयडिया असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर बघा, हे कढीपत्त्याचं झाड आहे. आणि इथेच माहिती नाही हे लिंबूचं झाड कसं काय लागलं काहीच कळलं नाही मला. म्हटलं निंबू वगैरे तर काही आले नाही, मग बघूया आता समोर काय होते, लेट्स सी. त्यानंतर बघा, हे छोटंसं एक म्हणजे असं पर्पल लीफमधून जो पान असतो त्याचं झाड आहे, त्याचं नाव मला नाही माहिती. त्यानंतर हा स्पायडर प्लांट. आणि हे बघा, हे का लावला होता पण तो इतका खराब झाला, त्याला खूप सारे किडे लागले त्यामुळे तो खराब झाला. आणि हा परत एक शोचं झाड मी लावलेलं होतं. आणि बाय द वे, हे सगळी झाडांना माझ्या 1 ते 2 वर्ष कंप्लीट झालेली आहे. आणि हे बघा, हे मी ऑनलाईन बोलवलं होतं, म्हणजे इतका छोटा होता, अगदी बोटाच्या साईजचा हा झाड होता. मला वाटलंच नाही की हा ग्रो करणार. आणि ऑनलाईन बोलवल्यामुळे रिटर्नचा ऑप्शन पण नव्हता, पण मी फक्त याला कुंडीमध्ये रोवून दिलं होतं. आणि बघा, इतकं छान ग्रो झाला, खूप छान मोठं पण झालेला आहे. त्यानंतर हा चायनीज मनी प्लांट, स्नेक प्लांट्स, हे स्नेक प्लांट्स वगैरे तर मला फ्रीमध्येच मिळालेले आहेत. त्यानंतर हा स्पायडर प्लांट्स, हा माझ्या फ्रेंडनी जे आहे म्हणजे हळदी कुंकूला मला गिफ्ट केलेला होता. त्यानंतर हा बघा, हिबिस्कस, याला पण म्हणजे खूप सारी लीफ येतात आणि भरपूर वाढ होते, पण फ्लावरिंगच अजूनपर्यंत झालेली नाही. सो तुम्हाला जर माहिती असेल की या झाडांना फ्लावरिंग कशी होते तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर अगेन हे स्नेक प्लांट, हे पण मी असं गार्डनमधूनच आणलेलं आहे. आणि त्यानंतर हा पण शोचं झाड, मी हा पण गार्डनमधून चोरीनं आणलेला आहे. त्यानंतर हे खायचं पान आहे, हे मी माझ्या फ्रेंडकडून आणलेलं होतं. सो बघा, याची पण छान ग्रोथ होत आहे, याला पण भरपूर वेली अशा आलेल्या आहेत, म्हणून मी याला पण छान कुंडीमध्ये लावून ठेवलेला आहे. आणि हा बघा, हा मी माझं गुलाबाचं झाड जो मला खूप आवडत होतं, पण माकडाने याचं सत्यानाश करून टाकलेला आहे. पण आता त्याला पण नवीन पालवी जी आहे ते फुटून राहिली. त्यानंतर अगेन रेड रोजचं झाड आहे. त्यानंतर हे फ्लावर्स तर मी दाखवलेच होते. त्यानंतर हा मोगऱ्याचं झाड आहे, याला पण भरपूर फुलं येतात, पण माहिती नाही आता याला म्हणजे एकही फ्लावरिंग झालेली नाही. त्यानंतर बघा, हे पिंक रोजचंच आहे, पण मी याच्या 4 ते 5 कटिंग्स लावल्या होत्या. त्यानंतर 2 ते 3 कटिंग्स जे आहेत ते छान ग्रो झालेले आहे. हे पण परत एक शोचंच झाड आहे. आणि अशा प्रकारे हे भरपूर माझ्याकडे जे व्हेरायटी खूप झालेली आहे. बाय द वे, मी यांना जो घरी आपल्या किचन वेस्टपासून कंपोस्ट खत असतो तोच देत असते. आणि खरंच मी 3 महिन्यापूर्वी कंपोस्ट खत जे आहे ते बनवला होता आणि इतकं छान तयार झालेलं आहे. त्यानंतर परत एक प्रोसेसिंगवर ठेवलेलं आहे. कंपोस्ट खत कसं बनवायचं यावर जर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की यावर व्हिडिओ बनवणार. त्यानंतर बघा, इथे हा
ॲलोवेरा आणि हा ॲलोवेरा बहुतेक मी म्हणजे 1 ते 2 कटिंग्स ॲलोवेराचे लावले होते आणि भरपूर लागलं. आणि त्यानंतर हे बघा तुळशी पण भरपूर माझ्याकडे आहे आणि तुळशीची पण छान वाढ होते. जर आपण छान उन्हामध्ये ठेवलं तर खूप छान त्यांची वाढ होत असते. सो बघा इथे 2 माझ्याकडे तुळशीची झाडे जी आहेत ती झालेली आहेत. त्यानंतर हे हे आयुर्वेदिक काहीतरी झाड आहे ज्याचं नाव मला आत्ता सध्या तरी आठवत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सो बघा अशा प्रकारे माझं हा छोटंसं मिनी गार्डन आहे. त्यानंतर बघा मी आता इथे किचनमध्ये आली आणि खरंच म्हणजे रोज रोज पोळी भाजी भात खाऊनच आपल्याला इतकं कंटाळा येतो ना की कायच सांगू तुम्हाला. म्हणून मग आज म्हटलं खायची तर पोळीच आहे, कारण आम्ही बाहेरचं खूप काही खात नाही, आम्ही बाहेरचं अवॉइडच करतो. शक्यतो मी घरचंच म्हणजे मुलांना आम्ही स्वतः पण घरचंच खायचं प्रिपेअर करतो. तर बघा मी आता बनवत आहे तुपाचे पराठे. इतके छान लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही भाजी पोळी खाऊन जर बोर होत असेल. सो बघा कोणत्याही शेपमध्ये तुम्ही पोळी छान लाटून घ्यायची, त्याला भरपूर तूप लावून घ्यायचं, जेवढं तुम्हाला हवं तेवढं तूप इथे लावून घ्यायचं आणि त्रिकोण चौकोन शेपमध्ये तुम्हाला जशा शेपमध्ये हवं तशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. सो बघा इथे मी त्रिकोणीमध्ये पोळी छान लाटून घेते. तुम्ही इथे बघू शकता इतकं छान पराठा इथे माझा तयार झालेला आहे. आणि बाय द वे हे आम्ही जी ब्लॅक टी असते ना विलायचीवाली त्याच्यासोबत हा पराठा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. इतकं छान वाटते की खरंच तुम्हाला हा कॉम्बिनेशन जो आहे तो आवडेल. सो बघा इथे आमचे 3 पराठे आणि तिघांची चाय आमची इथे तयार झालेली आहे. आणि आजचा पूर्ण दिवस चिऊ वेदू आणि माझाच असणार आहे. ॲक्च्युली चिऊचे पप्पा म्हणजे काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहे, म्हणून म्हटलं आजचा दिवस मुलांसाठी स्पेशल आणि आज पूर्ण दिवसभर आम्ही जे आहे मज्जा मस्ती करणार आहोत. सो बघा इथे बसून आम्ही मस्त जी आहे आमची पराठे आणि चाय आम्ही एन्जॉय केला. आम्ही सकाळी म्हणजे मी स्वयंपाक सगळं केलं होतं सकाळी, पण आम्ही स्वयंपाक तसंच ठेवलं आणि आता इथे आम्ही पराठे चाय एन्जॉय करतो. आणि वेदू पण जसं मी करते तो पण तसंच करतो, त्यामुळे मला इथे खूप हसायला आला. आणि नेहमीच असं होत असते, आम्ही कुठेही बसून किंवा गेम म्हणा कुठेही काही जर असं करत राहिलं आणि कॅमेरा सुरू आहे की नाही हे बघण्यासाठी आम्ही चिवलाच उठवतो. सो बघा तिची पण खूप मज्जा येते, ती पण म्हणते मम्मा मलाच उठवता तुम्ही, आणि ती जाते पण. त्यानंतर बघा इथे आम्हाला वीकेंडमध्ये बाहेर जायचं आहे, म्हणजे नागपूर जायचं प्लॅन आहे 2 दिवसासाठी. म्हणून म्हटलं आजच जी आहे तयारी करून घ्यावी. मस्त आम्ही नेलपेंट वगैरे लावून घेतली आणि इथे वेदू पण आला मध्ये ॲक्च्युली कसं आहे ना त्याला पण खूप नेलपेंट वगैरे लावायला आवडतो आणि मी आणि चिऊ जसं केलं तो पण आमच्या मागे मागे तसंच करत असतो. त्यानंतर चिऊ म्हटली की आपण आज मस्त एक छान गेम खेळूया. तिने एक गेम ठरवला होता आणि ती बघा इथे समजून सांगत आहे आम्हाला दोघांनाही. खूप छान गेम होतं खरंच, आम्ही खूप मजा केली. म्हणजे कदाचित आम्ही 1-1.5 तास जे आहे ते गेम तिच्यासोबत खेळलं. आणि खरंच म्हणजे रोज आपण आपल्या कामामध्ये असतो, आपले हस्बंड आपल्या कामामध्ये असतात, पण आपण मुलांसोबत पण आपण थोडं टाईम दिलं पाहिजे, त्यांना पण म्हणजे त्यांच्यासोबत पण खेळलं पाहिजे. कारण कसं आहे ना छोटी मुलं असतात आणि त्यांची पण भरपूर अपेक्षा असते की आपले मम्मी पप्पा आपल्यासोबत खेळले पाहिजे. म्हणून म्हटलं आजचा दिवस पूर्ण त्यांच्यासोबतच म्हणजे घालवावा. त्यानंतर बघा इथे आमच्या ओनरकडे खूप छान त्यांनी मेथीची भाजी इथे लावली होती, म्हटलं थोडी तोडून घ्यावी. त्यानंतर त्यांनी लसूण पाला पण इथे लावलेला होता. आणि इथे बघा किती छान पोटॅटोची झाडे जी आहे ती लागलेली आहे, मस्तच ना. सो बघा अशी जर म्हणजे घरची मेथीची भाजी जर मिळाली तर किती छान ना. सो बघा इथे मी थोडी तोडून घेतली. ॲक्च्युली मला आता पराठे बनवायचे आहे, कारण सकाळी पण आम्ही पराठे खाल्लो होतो. त्यानंतर बघा इथे लसूण पाल्याचे मला ते आयते म्हणतात ना, तुम्ही जर खाल्ले असेल किंवा नसेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आम्ही याला आयते म्हणतो. सो बघा इथे मी तांदूळ होते थोडे तांदूळमध्ये भिजू घातले आणि याचे मी आयते बनवून घेणार आहे. त्यानंतर खालून पण मी थोडा आणला होता पाला, तो पण मी इथे घालून घेतला आणि इथे मिक्सरमध्ये मी फिरवून घेतला. पण बघा माझ्यासोबत काय घडलं, अगदीच म्हणजे 1 मिनिटासाठी माझं दुर्लक्ष झालं थोडं, म्हणजे दुसऱ्या कामाकडे गेलं. कधी कधी होत असते आपण एका वेळी 2 कामं करतो, मग असे आपल्याला त्याचे जे हे परिणाम आहे आपल्याला भोगावे लागतात. सो बघा पूर्ण माझं मिश्रण बाहेर असं पूर्ण पसरला आणि आता एक्स्ट्राचं काम जो आहे तो माझं वाढलेला आहे. म्हणून म्हटलं आता हा माझा मॅजिकल हँड, त्याच्यानेच मी पूर्णपणे आता हे पुसून घेणार आहे. अगदीच म्हणजे सगळ्या डब्यांवर वगैरे जे आहे ते उडलेलं आहे आणि खरंच कामात हा एक म्हणजे एक्स्ट्राचं काम जो आहे तो होतच असतो. त्यानंतर माहिती नाही आज म्हटलं मुलांसोबत दिवस ठरवूया, पण भरपूर कामं आहेत. ॲक्च्युली माझ्या
भांडेवाले ताई त्यांनी पण म्हणजे न सांगता बुट्टी मारली. सो बघा इथे माझे 3 टोपले भांडे जे आहेत ते होते. म्हटलं आता ते पण मी छान मस्त वॉश करून घेतले. त्यानंतर बघा सायंकाळी मुलांसाठी पिझ्झा बर्गर बोलवला होता. ॲक्च्युली चिवला बर्गर आवडतो आणि वेदूला पिझ्झा आवडतो आणि म्हटलं की काहीतरी स्पेशल आज बनवूया किंवा बाहेरून बोलवूया. सो बघा कधी कधी होते मुलांची इच्छा आणि मुलांना जंक फूड खूप आवडत असते, पण मी खूप अवॉइड करते. पण कितीही आपण अवॉइड केलं तरी कधी ना कधी एकदा तरी आपल्याला त्यांना द्यावंच लागते. सो बघा आम्ही तिघींनी मस्त असं एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही बाहेर गेला. ॲक्च्युली काय झालं ना, आमच्या घराच्या अपोजिटमध्येच म्हणजे स्मार्ट पॉईंट म्हणजे स्मार्ट बाजार आहे आणि त्यालाच लागून एक मेला इथे आलेला आहे. म्हटलं मुलांना छान फिरायला न्यावा. माझी फ्रेंड होती, त्यांच्या पण 2 मुली होत्या, त्यांच्यासोबत आम्ही इथे गेलो आणि बघा इतकं छान वाटते ना नाईटमध्ये खूपच. आणि हा मोठा पाळणा जो आहे तो दिसत असेल तुम्हाला इथून, त्यावर बसण्याचा आनंद खूपच छान आहे. आम्ही मस्त तिघींनी म्हणजे आम्ही इतके एन्जॉय केलं तिघांनी पण. इतकं छान होतं. छोटंसंच होतं पण ठीक आहे, म्हणजे तुमसरमध्ये खूप मोठं शहर नाही, त्यामुळे इथे खूप छोट्याच क्वांटिटीमध्ये हा मेला इथे लागलेला होता. म्हटलं मुलांना पण छान एन्जॉय करायला मिळेल. सो बघा इथे आम्ही भरपूर एन्जॉय केला. खूप चिव वेदू खूप एन्जॉय केले. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही विचारायचं असेल तर ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्यापैकी नवीन कोणी चॅनलवर असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय एव्हरीवन.